नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आनंदाची बातमी, वाहन भत्ता वाढीला मंजुरी, कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा. वाहन भत्ता वाढीस राज्य सरकारने मंजुरी दिल्याने एप्रिल वेतनासोबत वाढीव भत्ता मिळणार आहे. हा वाढीव भत्ता कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. प्राप्त माहितीनुसार मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या प्रवास भत्ता वाढीस प्रशासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे तब्बल 2500 शिक्षकांना वाढीव वाहन भत्ता एप्रिल 2026 वेतनासोबत मिळणार आहे. महागाई भत्त्याचे दर 50% पेक्षा अधिक झाल्याने प्रवास भत्तामध्ये देखील वाढ लागू करण्यात आली आहे. सदर नमूद शिक्षकांना नियमानुसार प्रवास भत्ता व वाढीव महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय इतर दैनिक भत्ते, वाहन खर्चाची प्रतिपूर्ती व बदली प्रवास भत्ता सुधारणे दराने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पालिका प्रशासन अंतर्गत कार्यरत 2500 शिक्षक कर्मचाऱ्यांना राज्य सरकारप्रमाणे वाहन भत्ता, इतर देय भत्ते व 7वा वेतन आयोग थकबाकीची रक्कम अदा केली जाणार आहे.